नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 बघणार आहोत आणि इथून क्राऊन रूल सुरू होतो. कंपनीचा जो रूल होता तो 1853च्या चार्टर ॲक्टनंतर संपतो, म्हणजे तो कंपनी रूलमधला शेवटचा चार्टर ॲक्ट होता. आणि इथून ईस्ट इंडिया कंपनीचा रोल भारतातला संपतो. ना त्याची पार्श्वभूमी जी 1857चा उठाव वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. तर 1858चा कायदा जो होता, या कायद्याला ॲक्ट फॉर गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. MCQ करता ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. ॲक्ट फॉर द गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर हे याचा एक महत्त्वाचा आस्पेक्ट MCQ करता लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे या सर्व याच्यामध्ये ती म्हणजे काय, की ईस्ट इंडिया कंपनी जी होती तिचा जो रोल होता तो भारतातला कम्प्लिटली संपतो इथं. आणि इन केस ऑफ ज्या काही पॉवर्स होत्या, मग त्या पॉवर्स गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये किंवा म्हणजे गव्हर्नमेंट असेल, त्याच्यानंतर टेरिटरी असेल, जो काही भूभाग त्यांनी ब्रिटिशांनी हस्तगत केलेला ना कंपनीने, आणि जे काही रिव्हेन्यू असेल, तर या तिन्ही बाबतीमधल्या ज्या काही पॉवर्स होत्या त्या कुणाला दिल्या गेल्यात, तर त्या पॉवर ज्या होत्या त्या ब्रिटिश क्राऊनला दिल्या गेल्यात. म्हणजे एकंदरच ब्रिटिश पार्लमेंट आता ह्या सगळ्या गोष्टी बघणार होतं. आणि दुसरी महत्त्वाची बाब जी होती की मग आता ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून का घेतलं, तर त्याच्यामध्ये सिम्पल त्याचं रिझन असं आहे की 1857चा जो उठाव झाला होता तो 1857चा उठाव, आणि त्याला कंपनी प्रॉपरली मॅनेज करू शकली नाही. आणि एकंदरच दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की इथं फक्त ना कंपनी स्वतः मलाही खात होती. आता सरळ सरळ ब्रिटिश पार्लमेंटने त्या गोष्टी हस्तगत करायचा प्रयत्न केला. आणि साधी गोष्ट आहे की त्यांना ते कारण पण 1857चं मिळालं आणि एवढंच झालं फक्त. आधी शोषण ईस्ट इंडिया कंपनी करत होती, त्याच्या जागी आता ब्रिटिश क्राऊन आपल्याकडं आलं. आता ही जे ॲक्ट आहे, या ॲक्टमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काय होत्या की त्या म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट की भारताचं जे काही गव्हर्नन्स होणार होतं, की गव्हर्न होणार होतं, तर ते कुणाच्या नावाने होणार होतं, आता हर मॅजेस्टी है ना, क्वीन. तर क्राऊनकडं गेलेलं होतं, ब्रिटिश क्राऊनकडं. तर तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो होता त्याचं डेजिग्नेशन जे काय होतं तर ते आता चेंज केलं गेलं आणि त्याच्या जागी आता आलं व्हायसरॉय ऑफ इंडिया. ओके, तर हे एक महत्त्वाचं आहे MCQ करता. 1858चा जो कायदा आहे त्याच्यातला हा खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे आणि MCQसाठी ही गोष्ट आपल्याला विचारली जाऊ शकते की व्हायसरॉय ऑफ इंडिया ही जी डेजिग्नेशन आहे हे कधी आलं, तर 1858मध्ये आलेलं आहे. मग आता व्हायसरॉय काय होतं ना, की व्हायसरॉय होता डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ब्रिटिश क्राऊन. ओके, व्हायसरॉय कोण आहे, डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह. ओके, आणि हा डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह कोणाचा आहे, तर ब्रिटिश क्राऊनचा आहे. हे याचं वैशिष्ट्य होतं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती ह्या सर्व याच्यामध्ये ती म्हणजे की जो पहिला फर्स्ट व्हायसरॉय भारताचा, त्याचं जे नाव आहे तर तो आहे लॉर्ड कॅनिंग. आता आपल्याला हे सगळेच लक्षात ठेवायचे आहेत हा ना. तुम्ही खाली आता कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल पहिला कोण होता, देन गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया पहिला कोण होता, आणि इथं तुमचं व्हायसरॉय आहे लॉर्ड कॅनिंग, पहिला फर्स्ट व्हायसरॉय ऑफ इंडिया, जो 1858च्या कायद्याने उदयास आला किंवा तर ते पोस्ट आली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, डबल गव्हर्नमेंट नावाची कन्सेप्ट आपण बघितली होती है ना. हे डबल गव्हर्नमेंट जे होतं की पिट्स इंडिया ॲक्ट जो होता है ना, आता हे सगळे ॲक्ट जे आहेत है ना, पिट्स इंडिया ॲक्ट 1784 हे लगेच आपल्याला आठवले पाहिजेत की याच्यामध्ये एक नवीन गोष्ट उदयास आली होती. ती म्हणजे काय होती, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स है ना. आता हे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, आणि आधी काय होतं तर दुसरी जी बॉडी आधी होती, सॉरी नॉट बोर्ड ऑफ डिरेक्टर, इट इज बोर्ड ऑफ कंट्रोल है ना. आणि दुसरं जे होतं ते म्हणजे कोर्ट ऑफ डिरेक्टर्स होतं, बोर्ड ऑफ कंट्रोल. आणि आधीपासून ईस्ट इंडिया कंपनी जी होती तर त्याची जी होती ती म्हणजे कोर्ट ऑफ डिरेक्टर्स. तर हे दोन बॉडीज होत्या वेगवेगळ्या, आणि ते वेगवेगळे फंक्शन्स त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट झाले, आणि त्याच्यामुळे याला जी सिस्टीम आली ती होती डबल गव्हर्नमेंट सिस्टीम. ही डबल गव्हर्नमेंट सिस्टीम ऑबोलिस्ट करण्यात आली. याच्यामध्ये 1858नुसार डबल गव्हर्नमेंट जी सिस्टीम जी आहे ती नष्ट करण्यात आली.
मग आता दुसरी काहीतरी सिस्टीम पाहिजे आणि त्याच्यासाठी एक नवीन पद क्रिएट करण्यात आलं, एक नवीन ऑफिस निर्माण करण्यात आलं, न्यू ऑफिस ऑफ. ते कुणाचं होतं तर नवीन ऑफिस जे होतं ते होतं सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. तर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे नवीन ऑफिस उदयास आलं आणि याला भारतीय ॲडमिनिस्ट्रेशनची कंप्लीट ऑथॉरिटी दिली गेली. ओके. इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन जे काय होतं, प्रशासन जे चालणार होतं, त्या इंडियन ॲडमिनिस्ट्रेशनची 100% म्हणजे कंप्लीट ऑथॉरिटी, 100% ऑथॉरिटी कुणाला देण्यात आली तर या सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियाला देण्यात आली, सगळीची सगळी ऑथॉरिटी. तर त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की ही व्यक्ती किती ताकदवान असणार आहे त्या काळामध्ये. दुसरा मुद्दा याच्यामध्ये होता की आता सेक्रेटरी ऑफ स्टेट जो होता हा ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य होता. सेक्रेटरी ऑफ स्टेट जो आहे तो ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य आहे. आता तुम्ही विचार करा, हा जर ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य होता याचा अर्थ काय की हा कुणाला रिस्पॉन्सिबल होता तर हा ब्रिटिश पार्लमेंटला रिस्पॉन्सिबल होता. ओके. रिस्पॉन्सिबल टू ब्रिटिश पार्लमेंट. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट इथं आहे. जसं आजच्या डेटमध्ये तुम्ही बघता की मेंबर ऑफ पार्लमेंट, कॅबिनेट कुणाला आहे बाबा रिस्पॉन्सिबल, लोकसभा आहे. मग त्या पद्धतीने हा जो सेक्रेटरी ऑफ स्टेट होता तो डायरेक्टली ब्रिटिश पार्लमेंटला रिस्पॉन्सिबल होता. तर हे एक याच्यात महत्त्वाचं होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की या सेक्रेटरी ऑफ स्टेटसाठी एक 15 लोकांची काउन्सिल जन्माला आली, है ना. 15 मेंबर, है ना. हे 15 लोक जे होते ते याला हेल्प करणार होते, असिस्ट करणार होते, जे काही निर्णय असतील वगैरे, है ना. तर 15 लोकांची जी काउन्सिल होती तर तिच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती की ही एक ॲडवायझरी बॉडी होती, सल्ला देणारी बॉडी, है ना. ॲडवायझरी बॉडी म्हणजे सल्ला द्यायचा, है ना. त्याला जर मदत करायची कुठलं काम करत असताना तर तो एक इश्यू होता, है ना. आणि याला 15 मेंबर काउन्सिल ऑफ इंडिया असं म्हटलं गेलं किंवा याला इंडिया काउन्सिल असा पण शब्द वापरला गेला, इंडिया काउन्सिल. ओके. तर ही सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियाची काउन्सिल होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे होतं की ह्या सर्व याच्यामध्ये एकंदरीतच सेक्रेटरी ऑफ स्टेट जो होता तो ॲज अ चेअरमन होता. ऑब्वियसली त्याची काउन्सिल आहे, सो ही वॉज द चेअरमन. सो बेसिक हा जो कायदा आहे हा जस्ट आपण एक ओव्हरव्ह्यू करूयात, रिव्हिजन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने. तर तिच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट होता एक ॲक्ट फॉर द गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. याला गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ॲक्ट म्हटलं जातं. भारताचं सगळं प्रशासन आता हर मॅजिस्ट्रेटच्या नावाने होणार होतं. ईस्ट इंडिया कंपनीचा रोल संपलेला आहे आणि ब्रिटिश क्राऊनच्या अंतर्गत गव्हर्नमेंट, टेरिटरी, रेव्हेन्यू या सगळ्या गोष्टी आल्या. गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचा व्हायसराय ऑफ इंडिया असा झाला आणि तो डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह होता ब्रिटिश क्राऊनचा. व्हायसराय जो होता, पहिला व्हायसराय आहे लॉर्ड कॅनिंग. आणि तुम्ही मला सांगणार आहात पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. डबल गव्हर्नमेंट जी होती, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डिरेक्टर्स, जी पिट्स इंडिया ॲक्टने आपण बघतो तर ती ॲबॉलिश करण्यात आली. आणि मग ही ॲबॉलिश झाल्यावर सेक्रेटरी ऑफ स्टेट तुम्हाला दिसतं आहे, नवीन ऑफिस सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. इंडियन ॲडमिनिस्ट्रेशनची 100% ऑथॉरिटी त्या व्यक्तीला देण्यात आली. तो ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य होता आणि त्याच्यामुळे तो ब्रिटिश पार्लमेंटलाच रिस्पॉन्सिबल होता. 15 मेंबरची त्याची एक काउन्सिल होती ज्याला इंडिया काउन्सिल म्हटलं गेलं, तो त्याचा चेअरमन होता आणि याचं जे फंक्शन होतं ते ॲडवायझरी होतं. तर एवढ्या महत्त्वाच्या याच्यामध्ये ॲस्पेक्ट्स आहेत. तर अशाच पद्धतीने आपण दुसरे ॲक्ट जे आहेत ते कव्हर करूयात. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला, स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.